फटाक्याच्या आतषबाजीमध्ये. त्याचबरोबर स्वरा स्पोर्टचे मालक आणि मुरबी संघाचे बिग सपोर्टर सुजित म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे चंद्रकांत नावडेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. चंद्रकांत आपलं देखील स्वागत आहे. काल उद्घाटनच्या सोहळ्यामध्ये देखील त्यांना आपण पाहिलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आमचे गणेश पाटील आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक झहीरजी पटेल आहेत. गणेश पाटील, सुजित म्हात्रे, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आहे. 8च्या पोल मधील हा तिसरा सामना विनर वर्सेस विनर, दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आहे आणि त्यांच्यामधली ही लढत आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर बोरकार संघ आणि दुसऱ्या बाजूला कौसा, हे दोन्ही विभागातून हे दोन संघ आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. कारण आत्ताच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य सोनालीताई अनुज जितेकर यांचं मनपूर्वक आम्ही कौतुक करतोय. आणि खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेबांना देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त नेतृत्व आणि त्याचबरोबर अनुज जितेकर आणि पाहायला गेलं तर त्यांच्या पिताश्रींचा वारसा हा मात्र नक्कीच चालू ठेवलाय. कारण सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर साहेब जे माजी सभापती म्हणून आपण त्यांना पाहिलं, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी इथे चांगला खेळ मैदानामध्ये रंगतोय. अतिशय चांगला सामना आणि इथे घडलंय काय, अतिघाई संकटात नाही आपण नेहमीच म्हणतोय, परंतु तिकडे अप्रतिम थ्रो होता. चांगला थ्रो फेकला गेलाय. प्रसाद ठाकूर गरबी, बघूया आपण चेक केला जातो इथे. नॉट आउट कॉल आहे. खरं बॅट ब्रश होऊन गेली आहे थोडीशी. नक्कीच जर रनिंग द बिटवीन विकेटमध्ये थोडीशी कमतरता जर आढळली असती ना तर मात्र इथे फलंदाजाचं काम तमाम झाला असता. ते बाल बचावलाय. या 2 धावा आल्या आणि 2 धावेने मात्र कौसा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 धावांवरती स्कोर जाऊन पोहोचलाय. पहिला षटक सुरू आहे. गोलंदाज शुभम डाकी वरती आलेला हा मोठा प्रहार, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय हा षटकार. निलेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. कारण मोरकार संघाला देखील कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असेल. कारण हाच तो कौसा संघ आहे ज्या संघाने मात्र सोसायटी पनवेल संघाविरोधात खेळ करत असताना तब्बल 5 षटकांमध्ये 88 धावा कव्हर केल्या होत्या. 88 धावा
ठोकून 89 धावांचं आव्हान ठेवलं होतं. एक मोठं आव्हान दिला होता सोसायटी पनवेल संघाला, परंतु त्याच बोरकार संघाने मात्र अजनबी ओवळे संघाला इथे नमवलंय. हा, इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आणि याचबरोबर आमचे मोठे बंधू भजन सम्राट अशोक बुवा पाटील यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हो, इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू आहे. कव्हर पॉईंटमध्ये चेंडू येतोय. पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. तत्पूर्वी मात्र एक सिंगल आली आहे. एका धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 10 वरती. 10 वरती थोडासा कमबॅक दाखवलाय गोलंदाज शुभम डाकीद्वारा, कारण ज्याच्यावरती एक षटकार नक्कीच आलाय. वा, अप्रतिम, अतिशय भेदकता या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा त्या तब्बल 10 धावा. बिनबाद 10 अशी सुरुवात आहे. 1 बाद 10. तर नवीन गोलंदाज आता मात्र आलाय तो वेदांत डाकी. तिसाई मरुआई बोरकार या नावाने हा संघ इथे खेळतोय. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगले संघ आपल्याला इथे खेळताना दिसतात. त्याच्यामध्ये हा सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय आणि त्यानंतर लढत मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ती नागाव 11 नागाव वर्सेस 7 रोहेकर युवा मंच हाल या दोन संघांमधली लढत असेल. तर हाल टीम आणि नागाव या दोन्ही संघांच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण इथे उपस्थित राहायचं आहे. तर सेकंड राऊंडचा सामना आम्ही इथे खेळवला आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी आता वेळ थोडा मिळाला आहे. जर तसं झालं नसतं तर तुमचा हा सामना असता. त्याची नोंद घ्या आपण आणि लगेच वेळ उपस्थित राहायचा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. चला, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज वेदांत डाके आलाय. फलंदाज आपण पाहतोय तो निलेश. चांगला चेंडू आहे, प्रतिम. टप्पा पडल्यानंतर थोडासा जवळून ब्रश होतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. 10 वरती 1 आहे. दुसरा षटक सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि कौसा संघाला हे देखील विसरता कामा नये की समोर बोरकार संघ उरण तहसील मधला एक अतिशय चांगला संघ आहे आणि नक्कीच या संघासमोर जर चांगला खेळ करायचा असेल तर कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. याचबरोबर आमचे मुरबी गावचे सन्माननीय निलेश ठाकूर, त्याचबरोबर जयदेव ठाकूर आणि पंकज ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मुरबी संघाचे बिग सपोर्टर्स, तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वाह, क्या बात आहे, जबरदस्त. भेदकता बघा किती आहे, अप्रतिम. प्रत्येक चेंडू मात्र इथे टिचून फेकला जातोय. अप्रतिम डिलिव्हरी केली जाते. फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलंय. ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये ज्या धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता त्या संघाला मात्र कुठेतरी स्थगित ठेवण्यात आलंय. मोठे फटके खेळू देत नाहीये. क्या बात आहे, वाह. फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू अडकवला जातोय. कोणती धाव नाहीये, संधी दिली जात नाहीये. आता मात्र थोडासा प्रेशर वाढतोय तो कौसा संघाचं. धावसंख्या 11. 6 चेंडू मात्र गलीमधून चेंडू गेलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आलाय हा चौकार बऱ्याच अवधीनंतर. 4 धावा.
आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. या षटकातील 5 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज वेदांत डाकीने आणि त्यामध्ये एक चौकार आहे. तो फलंदाज ओमकारच्या बॅटमधून डावखुऱ्या त्याचा फलंदाज. इथे मात्र चांगला फटका, स्क्रीन लगत चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब आलाय. तत्पूर्वी मात्र बॅकअप नाहीये. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेने मात्र षटक संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 17 धावा, 1 गडी बाद. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज नक्कीच अनेक नामांकित खेळाडू त्यामधील उस्मान पटेल याला देखील आपण पाहणार आहोत आणि नवी मुंबईमधील कोपरी संघ देखील इथे खेळताना आपल्याला दिसेल. त्या कोपरी संघाचा देखील मनपूर्वक आभार असेल. तसेच उरण विभागातून नागाव संघ देखील इथे खेळताना दिसेल. त्यांना फाईट करेल तो खालापूर खोपोलीतील हाल हा संघ. तर चला, मुनीर पटेल, हालचे मुनीर इथे आले असतील तर या, आपलं स्वागत आहे. नागाव म्हटलं तर एक अतिशय जुना जाणता क्रिकेटर अंधार लवेकर, त्यांचं देखील स्वागत असेल. 17 वरती 1 आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीमध्ये बदल होते. युवराज डाके आलाय, परंतु इथे जोडी जी आहे ज्युनियर ओमकार आणि निलेश, ही जोडी मैदानामध्ये आहे. सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेशला. युवराजचा हा चेंडू मात्र अतिशय अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळालाय. चला, वाईट साठी रेफर करण्यात आलाय. बघूया, आपण चेक करूया. अंपायर्स कॉल काय? अरे, इकडनं कीपर आणि तिकडनं बॉलर, तर हा फेअर डिलिव्हरी आहे. तर धावसंख्या स्थिर आहे ते 17 वरती आपण पाहतोय. मस्त सामना सुरू आहे. तिसरा षटक आपण पाहतोय. युवराज डाके थोडासा धावांवरती अंकुश लावला गेलाय. मोठे फटके येऊ देत नाहीये. इथे मात्र अप्रतिम पद्धतीने थोडासा फुलडॉवर फुलटॉस होता. 1च धाव मिळेल. काय गोलंदाजी होते, भेदकता अप्रतिम या इनिंग मध्ये आपल्याला बोरकार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू हा अप्रतिम पद्धतीने फेकला जातोय. म्हणजे विचारपूर्वक गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. हा, इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने केल्याचा प्रयत्न नक्कीच होता. ऑन साइडला चेंडू जातो. 1 धाव मात्र इथे कंप्लीट होते. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 19 वरती. तर नागावचे संकेत म्हात्रे इथे आलेले आहेत. तर संकेत या. पूर्वी संघाचे बिग सपोर्टर्स, फ्रेंड्स सर्कल अतिशय स्ट्रॉंग आहे. तर संकेत या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कारण नागाव संघ यानंतर पाहायला मिळेल आपल्याला. हो, इथे मात्र ऑन साइडला लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवला जातोय. 1 धाव मात्र कंप्लीट होते. फक्त एकेरी आणि दुहेरीवरती लक्ष केंद्रित झालंय की काय कौसा संघाचं. कारण जो कौसा संघ आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिला
तो कौसा संघ कुठेतरी या मॅच मध्ये थोडासा दूर राहिलाय की काय प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. धाव संख्या 20 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना कव्हरच्या दिशेने जबरदस्त तडाखा, चेंडू जाईल सीमा पलीकडे, आलाय हा चौकार. तर या 4 धावांनी मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 24 वरती. 24 धावा धावफलकावरती. टावखोऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय ओमकारला. गोलंदाज युवराजचा हा चेंडू, वा क्या बात आहे, नजाकत होती या फटक्यामध्ये. जबरदस्त बॅक टू बॅकचा हा दुसरा खणखणीत चौकार. षटक संपलेले आहेत. धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 28 धावा. एक गडी बाद 28 अशी सुस्थिती थोडीशी पाहायला मिळतीये ती कौसा संघाची, कारण थोडासा धावांवरती अंकुश होता आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये कुठेतरी थोडासा उजाला देण्याचा प्रयत्न ओमकार आणि निलेश करतोय. ओमकार सध्या तरी इथे 8 चेंडू खेळत असताना 15 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि इकडे 9 चेंडूंचा सामना करत असताना निलेशने 12 धावांचं योगदान दिले. आमचे गणेश पाटील देखील आहेत. गणेश पाटील यांचे मेवणे आहेत. ओमकार जे मैदानामध्ये खेळतात तिकडे अनिकेत पाटील यांचे हे मामा परिवार आहे जो कौसा संघ इथे उतरलाय. 28 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. आता मात्र शेवटचा स्लॉग ओव्हर आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील तरच मात्र या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या देऊ शकेल. किमान 15-16 धावा येणं गरजेचं आहे तरच मात्र या मॅच मध्ये या संघाला संधी लाभू शकते. कारण समोर बोरखार संघ आहे ज्याने सहजता एक चांगला टार्गेट चेस केला होता अजनबी ओवले संघाविरोधात खेळ करत असताना. 54 धावांचा सहजता पाठलाग केला होता 5 षटकांमध्ये आणि मात्र त्यांच्या समोर खेळत असताना 4 षटकांमध्ये सध्या तरी 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 28. आता उर्वरित एका षटकामध्ये किती धावा येतील हे महत्वाचं आहे, कारण किमान 15-16 पर्यंत मजल मारणं गरजेचं असेल. परंतु गोलंदाज ते होऊ देईल का प्रश्न. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल खाली स्वतः गोलंदाज अभित ठाकूर आलाय. मात्र फलंदाज बाद झालाय तो निलेश. 28 वरती दुसरा आदरा. आता मात्र येणार फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अट्टो अन्सारी कौसा संघाचा खेळाडू आहे. 4थ्या क्रमांकावरती आलाय. नक्कीच इथे 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आता मात्र या 5 चेंडूंमध्ये दोन्ही फलंदाजांना चांगला तग धरावा लागेल. फक्त 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडासा प्रेशराइज फलंदाजी मैदानामध्ये राहिली आहे कौसा संघाची. हो क्या बात आहे, ॲटो अन्सारीच्या बॅट मधून आलाय हा खणखणी षटकार. खातं ओपन करतोय तो ॲटो अन्सारी. त्याला माहिती आहे की जास्त आता चेंडू नाही आहेत तर कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते त्याने ओळखलं. जसा चेंडू आला तसा मात्र त्याला पाठवला लॉंगॉनच्या वरतून.
बाउंड्री बाहेरच्या 6 धावांसाठी आणि 6 धावेने मात्र धाव संख्या 34 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगले धाव संख्येकडे आता वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अवीर ठाकूर आणि त्याच्या समोर मात्र अटो अन्सारी चांगला प्रयत्न करतोय. राईट आर्म हुडता विकेटने मारा करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे अवीर ठाकूरचा. बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. काल ए पोल आपण पाहिला. पुन्हा एकदा क्या बात आहे. पहिला लॉंग ऑनच्या वरतून, आता लॉंग ऑफच्या वरतून बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. चाळीस धावा धावपलकावरती. चला बोरकर संघ जास्त वेळ घेऊ नका. टेन्शन वाढलाय. कधीपासून रिलॅक्स मध्ये हा बोरकर संघ आपण पाहिला होता आणि आता त्यांचा रिलॅक्सपणा इथे पूर्णपणे खारीज करून दाखवला अटो अन्सारीने. कारण त्याला माहिती आहे की आता आपण रिलॅक्स राहिलो तर मात्र आपण अडचणीमध्ये येऊ, हे त्याने ओळखलं. आणि असं विनोद असं वाटतंय की हा डगआउट मधून शट होऊन आलाय की काय, कारण आल्या सुरुवात बघा कशी केली आहे. जबरदस्त सुरुवात. 40 धावा. आता धाव पलकावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एकात 2 मोठे पटके आले ना तर मात्र आता समस्या नक्कीच वाढतील त्या बोरकर संघाच्या. मस्त सामना मैदानामध्ये सुरू आहे. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आहे. एक मॅच दोन्ही संघाने जिंकले. थोडासा अवीर ठाकूर आता टेन्शन मध्ये, प्रेशर मध्ये. ऑन अ हॅट्रिक. नक्कीच इथे षटकारांची हॅट्रिक होईल का? पटलाय चेंडू. वाईटचा इशारा नक्कीच आलाय आणि इथे मात्र ही अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. या एका धावेने मात्र आता धाव संख्या 41 वरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा येत नव्हत्या परंतु आता शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक. या झेल सुटला गेलाय आणि चौकार देखील आलाय. बघा दैव देतं आणि कर्म नेतं तशी परिस्थिती. कारण झेल घेण्याची संधी होती, दूरवरून आला होता, झेल सुटला गेला आणि तिकडे मात्र थोडासा चेंडू स्किड झाला. फायदा मिळाला तो कौसा संघाला. चला हाल टीम आलेल्या आहेत ना, मुनीर या आणि नागाव टीम कॅप्टन. यानंतरचा एक मस्त सामना असेल आणि नंतर मात्र रायगडचा टायगर उस्मानला आपण पाहू. मस्त मॅच आताच. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काल बरेच धुरंधर टेनिस क्रिकेटचे या मैदानामध्ये पाहिले आणि इथे काय फलंदाजी आता झाली आहे शेवटच्या षटकामध्ये. अफलातून फलंदाजी. अन्सारी काय फलंदाजी करतोय. हे कधीपासून कुठे होता हा प्रश्न, परंतु कधीपासून दोन्ही फलंदाजांमध्ये पार्टनरशिप होती. जशी पार्टनरशिप तुटली तसा मात्र हा टॉम अन्सारी मैदानामध्ये आला आणि आल्या मात्र त्याने धावांचा आता पाऊस पाडलाय. कारण फक्त चौकार षटकारच बोलतोय, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या 51 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा 1 चेंडू पहिल्या सत्रातील आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अवीरचा हा चेंडू अंपायरच्या जवळून मात्र चेंडू फ्लाय केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये चेंडू अडकवला जातोय आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धाव पलकावरती धावा आहेत त्या 52 धावा, 3 गडी बाद. चला आपण सन्मानाकडे बोलणार आहोत. सेकंड सत्रासाठी जोडले जातील विनोद पाटील सर. तत्पूर्वी आपण
व्यासपीठावरती पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे वळतोय. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे त्या सोनाली अनुज जितेकर, रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य, त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. चला आपण सन्मान करूया. तर ओमकारच्या आईना विनंती करेन की सोनाली ताई अनुज जितेकर ज्या रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत आणि पाहायला गेला ना तर स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर जे राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आणि त्यांचा वारसा मात्र या राजकीय क्षेत्रामध्ये जो चालू ठेवला आहे तो त्यांचे सुपुत्र सन्माननीय प्रकाश रघुनाथ शेठ जितेकर. आणि आज सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर यांचा तोच वारसा आणि स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर यांचा वारसा राजकीय क्षेत्राचा जो चालू ठेवलेला आहे ते त्यांचे नातू अनुज जितेकर. आणि आज पाहायला गेलं तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये ज्या नवनिर्वाचित सदस्य रायगड जिल्हा परिषदेच्या झालेल्या आहेत त्या सोनालीताई अनुज जितेकर यांचे या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान या मुरबीच्या स्पर्धेमध्ये आपण करतोय. वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार ताई. त्याचबरोबर अनुज जितेकर यांचा आपण इथे सन्मान करतोय. अनुज जितेकर यांचा सन्मान आपण करतोय कारण आत्ताच रायगड प्रीमियर लीग पाहिली आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये सगळे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, त्यामध्ये नक्कीच सोनालीताई तुम्ही देखील आला होता, नक्कीच अनुज जितेकर आपण देखील होतात आणि ती एक स्पर्धा सध्या सुरू आहे. तर नक्कीच आज मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जीवा भोईर या स्मृती चषकामध्ये तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि टॉस आपण करूया. अनुज यांना विनंती करेन, अनुज टॉस घ्या. चला हाल टीम आणि टॉस कर अनुज. हाल आणि चला नागाव. तर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य सोनालीताई अनुज जितेकर यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. ओके चला टॉस जिंकलाय हाल टीम. ओके चला ओके ओके चला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. हॅलो चला आपण काही सन्मान इथे घेतोय. चला आपण आमचे मुरबी गावचे निलेश ठाकूर, मुरबीचे एक बिग सपोर्टर, नेहमीच ते सामने पाहत असतात, खूप उत्साहित असतात. तर निलेश ठाकूर यांचा आपण सन्मान करतोय. या गणेश ठाकूर या. गणेश पाटील. चला आपण निलेश ठाकूर यांचा शुभ सन्मान करतोय. वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर जयदेव ठाकूर यांचा आपण सन्मान घेऊया.
त्याचबरोबर आमचे पंकज ठाकूर गोल गोल्फ स्कोरचे मॅनेजर, एक जबरदस्त मयूर ठाकूर यांचे बंधू पंकज ठाकूर, मयूर यांचं देखील आगमन होणार आहे. गोल्फ स्कोरचे एक जबरदस्त प्लेअर मयूर. यस, तर पंकजचा इथे सन्मान. याचबरोबर नागावचे आमचे संकेत म्हात्रे, संकेत या. संकेत म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. संकेत यांचा सन्मान होतोय. येस, धन्यवाद. तर सर्व पाहुण्यांचे यथेचे सन्मान बोलूया आपण मॅच कडे. ऐकूया आवाज विनोद पाटील सर यांचा. थँक्यू व्हेरी मच संदीप सर. क्रिकेट हा खेळ खूपच खास आहे. पावलो पावली रोमांचकारी भास आहे. संघ लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाच्या मनात विजयाचीच आस आहे. आणि आज घेऊन मैदानावरती हे दोन संघ उतरलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने एक एक विजय प्राप्त केलेले आहे. आणि दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना एका बाजूला आई गावदेवी माही 11 कौसा, दुसऱ्या बाजूला आपण बघताय संघ तिसाई मरुआई बोरखार. तर टार्गेट एकूण 53 धावांचं आहे आणि 5 धावा धावफलकावरती असताना बोरखारला पहिला धक्का लागलाय सोमनाथच्या रूपाने आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहे, तर म्हणजे स्वप्नील मस्कर. बॉलिंग मार्क निलेश भोईर या संघाचा एक ज्युनियर ऑलराऊंडर, एक अत्यंत टॅलेंटेड असा अष्टपैलू खेळाडू निलेश. रे चेंडू मागे आलाय, फिल्डिंग झाली आहे चांगली. हा डॉट बॉल, काय कमबॅक राहिलं. खरं तर कौसा संघाचं 3 ओव्हरमध्ये 28 होत्या, पण अखेरच्या ओव्हरमध्ये अट्टो अन्सारी नावाचं एक वादळ आलं आणि या वादळाने तब्बल 24 धावा कुठून दिल्या आपल्या टीमला. असं म्हणतात ना, पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वही तो सबसे बडा. ने अखेरच्या ओव्हरमध्ये 24 आल्या आणि तिथून धावसंख्या 52 वरती गेली. निलेश ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे तिथे, चेंडू सापडला नाही, अन्यथा धावचीची संधी होती. निलेश भोईर थोडेसे निराश आहेत. आणि निलेश भोईर खरं तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी केतन म्हात्रे यांचे मामा आहेत. केतन म्हात्रे जो टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बायकर मॅन आहे, चेन्नई सिंगमचा संघनायक, चॅम्पियन पदावरती आपल्या टीमला त्याने विराजमान केलं. खरं तर केतनचं क्रिकेट बरंचसं कौसा गावामध्ये तो खेळला आणि याच गावचा एक जबरदस्त फॅन समर ढोले, या समर ढोलीला देखील केतनने एक बाईक दिली होती, मातरडीच्या मैदानावरती गिफ्ट केली होती. हवे जेल होईल का प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त जेल क्षेत्ररक्षक जयने छोटा पाकिट बडा धमाका आणि हा झेल टिपलाय, मोठा धक्का. विघ्नेश बॅक टू द डगआउट. आणि सोमनाथ विघ्नेश ही तीच जोडी आहे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त पार्टनरशिप केली, पण दोघांनाही बाद केलं. दोघांमध्ये ती पार्टनरशिप 54 धावांची आणि ती मॅच त्यांनी एक ओव्हर एक म्हणजे 7 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. पण या क्षणाला समोर कौसा टीम, खरं तर कौसा संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा खरं एक योग आला होता, ती संधी आली होती. पण अवीरच्या त्या षटकाने पूर्णपणे पहिल्या 3 षटकाची मेहनत केली होती गोलंदाजांनी, त्यावरती पाणी ओतलं गेलं आणि अटो अन्सारीच्या त्या विस्फोटक अंदाजाने टीमला 52 वरती नेले आणि संघ मात्र 53चं संरक्षण करण्यासाठी मैदानावरती तयार झालाय. न्यू बॅटर मैदानावरती युवराज. बॉलिंग मार्कवर ओमकार सिनियर, 2 ओमकार आहेत, एक ज्युनियर आहेत, एक सिनियर आहेत आणि दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे. यंदाच्या हंगामात 8 ट्रॉफीज कौसा संघाच्या नाव होते. बोरखारनेही 5 ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेले. म्हणजे दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये. एक उरण तालुक्यातील संघ आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर तयार ओमकार सिनियर आणि न्यू बॅटर मैदानावरती युवराज डाकी. तर इक्वेशन जर आपण बघितलं तर या ठिकाणी 47 करायचे आहेत 18 चेंडूमध्ये.
ओमकार तयार, राऊंड विकेट. ओ हो हो, उचललाय, स्वागत केलं ओमकारचा या षटकाराने. या 6 धावा येतील. फलंदाज स्ट्रायकिंग इंडला स्वप्नील म्हस्कर 2 विकेट जरूर गमावल्यात, पण स्वप्नीलला माहिती या क्षणाला इथून मात्र आक्रमण करावं लागेल. दबाव वाढत चाललाय, या दबावाला झुगारण्यासाठी या मोठ्या फटक्यांची गरज होती. आणि काय टायमिंग आहे बघा, हे बघा सुंदर कॅमेरा वर्क. आमचे कॅमेरामॅन हरीश पाटील खूप चांगलं काम करत आहेत. आमचे राहुल उलवेकरची टीम. आणि राहुल उलवेकर सध्याच्या घडीला भरपूर व्यस्त आहेत. रोज त्यांच्या लिंक येत आहेत, अनेक स्पर्धा ते कव्हर करतात सातत्याने. आणि कामात प्रामाणिकपणा असला, परफेक्शन असलं की तुम्हाला कामं मिळतात, यात शंका नाही आहे. आणि राहुलकडे ती गुणवत्ता त्याने फार पूर्वीपासून राखून ठेवलेली आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट ही वाहिनी देखील अत्यंत जुनी वाहिनी आणि सातत्याने सबस्क्रायबर वाढत आहेत, कारण खूप सुंदर पद्धतीने राहुल त्याची टीम काम करते. हो, खाली राहिला चेंडू, पण बाहेर आहे. पिचिंग अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. प्रेशर जरूर आला. गोलंदाज कुठलाही असू द्या, तो गल्ली क्रिकेट खेळणारा असू दे किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा, एखादा मोठा फटका आला की दबाव हा येतोच. आणि कुठेतरी चेंडू थोडा दूर ठेवण्यासाठी शरीरापासून तो प्रयत्न झाला. पिचिंग खूप जास्त बाहेर झाली. हो, रिव्हर्स अटॅम्प, प्रचंड वेग. आणि या वेगाला उत्तर मात्र रिव्हर्सने द्यायचा प्रयत्न झाला, तो प्रयत्न मात्र फसलाय. चांगलं कमबॅक ओमकार सिनियरचं त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13 अजूनही 40 करायचे आहेत आणि 16 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. उचललाय आणि पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून. एक तेरी तो एक मेरी आला हा षटकार. आणि षटकाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 19 धावा. आणि मॅच रंगतदार होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ सामर्थ्यशाली आहेत, दोन्ही संघ संतुलित संघ म्हणून ओळख आहे. आणि यंदाच्या हंगामात दोन्ही संघाचा फॉर्म चांगला आहे आणि त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल अशी अपेक्षा प्रेक्षक जरूर करतायत. प्रेक्षकांना काय हवं असतं एखाद्या मॅचमधून? क्रिकेटचा परमोच्च आणि सर्वोच्च आनंद प्रेक्षकांना हवा असतो आणि तो आनंद अशाच मॅचमधून मिळत असतो. जेव्हा दोन्ही संघ तुल्यबळ असतात तेव्हा वार पे पलटवार, ॲक्शन पे रिॲक्शन तुम्हाला बघायला मिळते. हा चेंडू चांगला होता ओमकारचा. ऑनसाईडला खेळतायत, फिल्डर आले दूरून, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. ओमकार ज्युनियरचं सिंगल येते. धावसंख्या 20 धाव फलकावरती. विजयासाठी अजून 33 धावांची गरज आहे. 14 चेंडू शेष आहेत. या 24 धावा अखेरच्या ओव्हरमध्ये आल्या, त्या डोईजड होताना दिसत आहेत बोरकर संघाला. खरं तर कोणी जाणून बुजून अशा पद्धतीने धावा खर्च करत असतो. एखादा दिवस असतो खराब. अवीरकडे टॅलेंट प्रचंड आहे, पण अट्टोने खूप जबरदस्त. बघा समोर जी गाडी आहे तिच्या लाईट्स बंद करा प्लीज प्लीज. आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर जी गाडी उभी आहे तिच्या लाईट्स ऑफ करा प्लीज, कारण की कॉन्सन्ट्रेट होत नाहीत. प्लीज बंद करा, कारण की खेळाडू विचलित होतात जेव्हा अशा पद्धतीने या लाईट्स ऑन असतात. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच गाडी मालक चालक. धावसंख्या 20, तर 33 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 14. हो, बॅट चेंज, कॉट बिहाइंड. आणि इथे मात्र काय घडतंय, सारं काही असं वाटलं होती बोरकारच्या बाजूने होताना दिसतंय. आणि त्यानंतर आलेला हा धक्का, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद झालाय. युवराज डाकी हा तिसरा गडी गारत होता मैदानावरती. तिसराही मरो आहे बोरकर संघाचा. आणि त्यामुळे आता इथून प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यू बॅटर वेदांत ठाकूर मैदानावरती येतोय. वेदांत डाकी येत आहे आणि संघर्ष करावा लागेल, इथून लढावं लागेल, कारण विजय कधीच मागून मिळत नसतो. त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्यासाठी जीवाचं रान प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि या मैदानावरती इथून मात्र 3 फलंदाज जरी बाद झाले असले तरी या फलंदाजांना इथून मात्र संघर्ष करावा लागेल. वेदांत डाके आलाय मैदानावरती स्वप्नेच्या सोबतीला, पण बघूया धीरोदत्तपणे लढावं लागेल. 13 चेंडू 33चं इक्वेशन जरूर कठीण वाटतंय, पण एका ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या, मग 13 बॉलमध्ये 33 का होऊ शकत नाही. पण समोर कवसा संघ गोलंदाजी जबरदस्त होते. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेला संघ आणि ज्याने सातत्याने इम्प्रेस केले ठाणे जिल्ह्यातील एका इनफॉर्म संघ आई गावदेवी माई 11. ओ हो हो,
उंच गेलाय पण नाही, तिथे पकडलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. मैदानावरती लागलाय चौथा धक्का. फलंदाज बाद झालाय वेदांत डाकी. आता झाले होते आणि पर्यायी नव्हता मोठा फटका खेळण्याच्या व्यतिरिक्त, कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चालला होता, दबाव वाढत चालला होता. एखादा षटकार इथून आला असता तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये इक्वेशन सोपं झालं असतं, पण 4 विकेट गमावलेले आहेत. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे आणि डावाला अक्षरशः सुरुंग लावण्याचं काम करतायत. पण या सुरुंग लावलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार, कोणता फलंदाज या मैदानावरती या संघाची बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणार, येणारी वेळ सांगेल. आणि चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी करायच्या आहेत धावा 33. रिक्वायर्ड रन रेट 16.5 या ठिकाणी दाखवतोय. रिक्वायर्ड रन रेट 16.5 राखायचा असेल तर किमान 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. पण मारणार कोण हा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय. पण या दरम्यान बॉलिंग मार्कवर तयार कल्पेश गोवारी या संघाचा आणखीन एक प्रतिभासंपन्न असा अष्टपैलू खेळाडू, जो पहिल्या सामन्यात ज्याने 13 चेंडू 37 केल्या आणि या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये निराशा जरूर झाली आहे. पण खूप जबरदस्त बॅटिंग अट्टो अन्सारीने केली आणि त्याच फलस्वरूप हा संघ 52 पर्यंत पोहोचू शकला. पण बघूया कल्पेश बॅटिंगमध्ये निराशा झाली आहे, ती बॉलिंगमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न करतोय का. 12 चेंडू 33 धावा करायच्या आहेत. बोरखारला लढावं लागेल. ही अस्तित्वाची लढाई, ही लढाई प्रतिष्ठेची, ही लढाई कौशल्याची आणि गुणवत्तेची आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये कितीही पैसा जरी आज आला असला तरी आज खेळ गावाच्या सन्मानासाठीच खेळला जातो. कारण पैसे जिंकल्यानंतर ते तुम्ही उडवत नसता, ती ट्रॉफी जिंकल्यानंतर गावात ती डोक्यावरती मिरवत असता. चांगला चेंडू ड्राईव्ह करतायत, मिड ऑफला नकार दिलाय, परत पाठवलंय बॅट्समनला नॉनस्टॅक एंडला. हा डॉट बॉल, हे डॉट चेंडू मात्र दबाव वाढवतील. इथून मात्र 1-2 हिट जर आले त्या मॅचमध्ये कमबॅक होईल बोरखार संघाचा. बघूया बॉलिंग मार्कवर कल्पेश गोवारी, केजी तयार. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी स्वप्नील म्हस्कर. ओहो, चांगला चेंडू पण बाहेर पिचिंग आहे. अंपायर सांगते आता वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने एक धाव येईल. इक्वेशन बदलेल आता. 32 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 11. 11 चेंडूत 32 विजयासाठी हव्यात. तिसाई मरुआई बोरखार संघाला समोर आहे आई गावदेवी माई 11 कौसा संघ. कल्पेश तयार, स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू 11 चेंडू 32. पुढे आले, स्लो रन होता, फसवा चेंडू. कल्पकता दाखवत असताना कल्पेश, हा डॉट बॉल. प्रेशर वाढत चालले आता. 10 चेंडू शेष आहेत, 32 करायचे. 320च्या स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी बोरखार संघाला. फार दूरचा प्रवास करून हा संघ इथे पोहोचला आणि पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स बोरखारने दिला, कौसानेही दिला. कौसाही भरपूर दुरून आलेला संघ आहे. ओहो, पुन्हा एकदा बीट केलंय. हे डॉट चेंडू मात्र कौसा संघाचा विजयाचा मार्ग सुकर करतील. हे डॉट चेंडू मात्र बोरखार संघाला पराभवाच्या दरीमध्ये ढकलून देतील. कारण इक्वेशन आता 9 चेंडू आणि 32ची गरज आहे. काय गोलंदाजी मैदानावरती कल्पेश गोवारी करत असताना 3 चेंडू अप्रतिम हाताळले. एकच चेंडू वाईड आलाय, त्याच्या व्यतिरिक्त 3 चेंडू डॉट आलेले आहेत. पुन्हा एकदा तयार कल्पेश. कल्पेश टू स्वप्नील. ओहो हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गरज होती, दबाव वाढत चालला होता. 3 चेंडू डॉट आले होते आणि त्यानंतर आलेला हा घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पार आलेला हा गगनचुंबी षटकार आणि षटकाने इक्वेशन मात्र आता बदलते. 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर इथून एखाद दुसरा मोठा हिट आला असता समीकरण सोपं झालं असतं. पण इथून बघूया येणारे 8 चेंडू 26ची गरज आहे. बोरखारचा अस्तित्वपणा लागले. बघूया कल्पेश काय उत्तर देतोय. 3 चेंडू डॉट होते आणि त्यानंतर आलेला हा षटकार. इक्वेशन बदलते. 26ची गरज आहे. 8 चेंडू शेष आहेत.
कल्पेश तयार. थोडासा प्रेशर वाढला या षटकाराने कौसा टीम वरती. स्लोअर वन. विकेट कीपरने केले तिथे चूक, पण चुकीची दुरुस्ती. रनआउटने फलंदाज बाद होईल. धाव मिळाली नाही, फलंदाज बाद झाला. या ठिकाणी आपण बघतायत यश. हा 5वा गडी बाद झाला मैदानावरती. यशच्या रूपाने न्यू बॅटर आलेला आहे. तर मुरबी गावचे आदरणीय भाऊ ठाकूर यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर जगन्नाथ दादा यांचंही आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकमध्ये हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. आणि ही स्पर्धा आपण एन्जॉय करा. व्यासपीठाची शोभा आपल्या येण्याने वाढलेली आहे. तर मॅचकडे 7 चेंडू 26ची गरज आहे. बघूया या बॉलवरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. मारणार कोणा प्रश्न आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे. अवीने ठोकलाय, नाही केलाय थेट लॉंग ऑफला. फलंदाज झालाय बाद. अवीचा आजची रात्र अवीसाठी चांगली राहिलीच नाही. बॅटिंगमध्ये निराशा केली, बॉलिंगमध्ये धावा खर्च झाल्यात आणि आता या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा कुठेतरी ते अंगलट येताना दिसत आहेत. आणि हा बघा ॲक्शन रिप्ले आम्हाला राहुल दाखवत आहेत. ऑफस्टमध्ये चेंडू होता, पॅरलस स्ट्रोक होता, लॉंग ऑफला झेल टिपला गेलाय. निलेश होते त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे हे षटक संपन्न होतं. आणि 6 चेंडू आता शेष आहेत. 26ची गरज आहे विजयासाठी. निम्मा संघ गारद झालाय. 6 विकेट गमावलेले आहेत बोरखारने. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही सलामीवीर काय जबरदस्त खेळले. पण प्रत्येक वेळी दोन्ही ओपनर्स खेळतील का, प्रत्येक वेळी एखादाच बॅटर खेळेल का. प्रत्येकाची कामगिरी फार महत्त्वाची, प्रत्येकाचं कमिटमेंट महत्त्वाचं आहे. हा खेळ सांघिक खेळ आहे. एखाद्या वेळेस एखादा खेळाडू खेळतो, ती लढाई त्याच्या एकट्याची वाटत असते. पण प्रत्येक वेळी एखादा खेळाडू मॅच जिंकून देईल का, तर तुमचं प्रत्येकाचं योगदान, 11 जणांची कमिटमेंट ही फार महत्त्वाची असते. 6 बॉल 26ची गरज आहे. बघूया हे टेलेंडर इथून मॅच जिंकून देत आहेत का. वेळ जास्त घेऊ नका. चला कौसा टीम. नाईट स्पर्धेमध्ये अलीकडच्या काळात आपण बघतो सकाळचे 4, 5, 6, कधी कधी आम्ही 7, 8 वाजता बघतो मॅच सुरूच असते. अलिबागला तर 9 वाजेपर्यंत आम्ही बघितलं मॅच सुरू होती. आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी गेले होते, लीग होती तेव्हा सकाळी 9 वाजेपर्यंत मॅच संध्याकाळी सुरू झाले. डे नाईट प्लस डे अशा पद्धतीने ह्या मॅचेस होतात. त्यामुळे नाईटला वेळेचं भान राखलं जात नाही. दिवसा माहिती की अंदाज आला की घरी जावं लागतं. ओहो, आलाय षटकार पहिल्याच बॉलवरती आणि इथून मात्र संघर्षाचा शंखनाद या षटकाराने केलाय. फलंदाज त्या ठिकाणी स्वप्नील मस्कर अजूनही खेळपट्टीवरती आहे. जबरदस्त फटका बॉलिंग मार्कवर ज्युनियर ओमकार. या षटकाराने आता मात्र इथून इक्वेशन बदलतंय. आता 20ची गरज आहे आणि 5 चेंडू शेष आहेत. बघूया 5 चौकार अपेक्षित आहेत. 3 षटकार इथून येणं गरजेचं आहे. पण स्वप्नील प्रयत्न करतोय. स्वप्नील अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावलेला आहे आणि तो प्रयत्न करतोय आपल्या टीमला या अडचणीतून, या संकटातून बाहेर काढण्याचा, विजय प्राप्त करून देण्यासाठी तो देखील तयार आहे. डगआउटमधूनही त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात आणि एकमेव आस बोरखार संघाची मैदानावरती त्या ठिकाणी खेळत असताना 5 चेंडू 20ची गरज आहे. ज्युनियर ओमकार तयार. हवेत आहे, फिल्डर नाही आहेत. गेला चेंडू सीमा पार, सलग ठोकलेला दुसरा षटकार. व्हॉट अ मॅच. तुम्ही शेवटच्या ओव्हरला 24 मारले, आम्ही 26 मारण्याची हिंमत ठेवू आणि याच इराद्याने स्वप्नीलने मात्र कंबर कसली आहे. पहिला षटकार आला तेव्हा चिंता वाढली, दुसरा षटकार आला अधिक चिंता वाढली आणि आता मात्र इक्वेशन बघा. 4 चेंडू 14ची गरज.
धोक्याची घंटी वाजवलेली आहे स्वप्नील मस्करने या मॅचमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलला शांत ठेवण्यामध्ये यश आलं कल्पेश गोवारीला, पण या ओव्हरमध्ये ज्युनियर ओमकारला टार्गेट केलं गेलंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेले आहेत. आता 4 बॉलमध्ये 14 करायचे आहेत आणि अत्यंत रोमहर्षक हा सामना, चित्तथरारक हा सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा सामना. प्रेक्षकांना खरं तर पैसा तिकीट नसतं, पण इथे येण्यासाठी बरेच जण पेट्रोल खर्च करतात, बरेच जण इथे आल्यानंतर नाश्ता करतात, बरेच जण तो वेळ खर्च करतात आणि तो पैसा इथून वसूल होईल का मॅचमधून. येणारे 4 चेंडू 14 धावांची गरज, चर्चेला आलंय उधाण आणि विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार, कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेमधून माघार. येणारे 4 चेंडू 14ची गरज, बोरखार की इथून जिंकेल कौसा. एका मॅनमध्ये 2 तलवार नाही राहणार, एका सिंहासनावरती 2 राजे नाही बसू शकत. तसंच एका मॅचमध्ये एकच विजेता असेल, तो विजेता कोण असेल. येणारे 4 चेंडू 14ची गरज, बॉलिंग मार्कवर तयार ओमकार. हो लॉफ्ट केला समोर, 2 क्षेत्रक्षाच्या मधून चेंडू सीमा पार आला हा चौकार आणि चौकारने इथून मात्र चिंता वाढवलेली आहे. दोन्ही संघाचे समर्थक करताय देवाची आराधना, पण देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता सावला. आणि या मैदानावरती लढतोय तो फलंदाज स्वप्नील. 3 चेंडू 10ची गरज, सामना होता कुठे आणि आला कुठे. अंगावरती शारा आणणारा सामना मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला उरण तालुक्यातील संघ आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील इन्फॉर्म संघ. मैदानावरती रायगड वर्सेस ठाणे अशी लढत. दोन्ही जिल्ह्यांचे एकमेकांशी फार जिव्हाळ्याचे संबंध आहे. कित्येक वर्षापासून रायगड ठाणे मॅचच्या माध्यमातून आपण बघत आलो आहे आणि जेव्हा जेव्हा हे दोन्ही जिल्हे एकमेकांच्या समोर येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचं लक्ष मात्र मैदानाकडे लागत असतं. 3 बॉल 10ची गरज. स्वप्नील काय लढलाय मैदानावरती, वाघासारखा लढलाय. स्वप्नीलने विजयाची आस निर्माण केली आहे, आशेची किरणं जागृत केली आहे. ते स्वप्न पूर्ण करून देईल का स्वप्नील. ओ बॅटची एज, ओहो मागे आला चेंडू आणि या क्षणाला स्वप्नीलने स्ट्राईक रोटेट नाही केली आहे. आता 2 चेंडू 10. या बॉलने कमबॅक झाले ज्युनियर ओमकारने करून दिले कौसा संघाला कमबॅक. आता पुढच्या 2 बॉलमध्ये 2 बिग हिट, 1 षटकार 1 चौकार चालेल. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. टाय ब्रेकिंग मेथड अजिबात ना सुपर ओव्हर ना बॉल आउट. येणारे 2 चेंडू 10ची गरज. स्वप्नील स्ट्राईकला, बॉलिंग मार्कवर ओमकार. उंच गेलाय, फटका फसलाय, फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि अशा प्रकारे ओमकार ज्युनियरने इथून मात्र काय कमबॅक केलंय. स्वप्नीलला दाखवला तंबूचा रस्ता, ज्या स्वप्नीलने विजयाचं स्वप्न दाखवलं होतं तो स्वप्नील मात्र हे स्वप्न अर्ध्यावरती सोडून डगआउटच्या दिशेने. आणि या मॅचमध्ये कौसा संघाचा पलटवार. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये धावा आल्या होत्या 16, पुढच्या 3 मध्ये 10 करायच्या होत्या. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळाची अनिश्चितता या खेळाला महान बनवत असते. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा बघितलेलं आहे. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी कधीच घडत नाही, बऱ्याचदा घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याचा आपण स्वप्नात देखील विचार करत नाही. ही मॅच इथून मात्र कौसा संघाने जिंकलेला आहे, पण काय लढला मैदानावरती बोरखार संघ. सामना जरूर जिंकलाय मैदानावरती या कौसा संघाने, पण मन जिंकली स्वप्नील मस्करने आणि बोरखार संघाने पराभव झालाय. आणि इथून मात्र जावं लागेल आता या स्पर्धेतून बाहेर बोरखार संघाला. पण 2 सामने जिंकून आपला विजयी रथ मात्र पुढे नेलाय तो कौसा संघाने. त्यांचं अभिनंदन.